सामना समालोचनासाठी लाईनअपसाठी नेक्स्ट लावले आमचे उत्कर्ष यामध्ये यानंतर समालोचक आमचे श्री गुरुजी करतील. धन्यवाद. अंतिम सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते आणि उत्कर्ष खरवते या संघाकडून देवीदास उबाळे पहिले रेड टाकण्यासाठी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी आणि या ठिकाणी सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परत शिवशक्ती राजापूर या संघाकडून साईश धालवलकर बॅक मारण्याचा प्रयत्न करतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर घुसण्याचा प्रयत्न. धालवलकर एक नावाजलेला खेळाडू आणि एक बोनस गुण मिळतोय. शिवशक्तीने आपलं गुणांचं खातं खोललेलं आहे. आता मात्र सागर उबाळे एक राजापूर तालुक्यातील नावाजलेला रीडर आणि बोनस गुण घेण्यामध्ये माहीर असणारा असा हा खेळाडू पाहूया. आणि या ठिकाणी बोनस गुण मिळतोय खराटे संघाला. आता मात्र प्रतीक गुरव सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण अशी कामगिरी केली होती प्रतीक गुरव यांनी. आता मात्र या ठिकाणी पाहूया खोलवर लढाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि एक गडी टिकतोय, एक गडी मिळतोय तो शिवशक्ती राजापूर या संघाला. पुन्हा एकदा सागर पाहूया आणि टिपलाय शिवाला टिपलाय आणि एक गुण मिळालाय तो खरवते या संघाला. आपल्या घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती खेळतोय हा संघ. कालच्या सेमीफायनल मध्ये आपला अतिशय महत्वपूर्ण खेळ दाखवून फायनल मध्ये धडक या संघाने कालच मारलेली होती. साईश यश मिळालं नाहीये. आता मात्र देवीदास उबाळे आणि अतिशय माहीर असणारा हा खेळाडू अतिशय सुंदर रेड या ठिकाणी करतो मैदानाचा अंदाज घेऊन. बघूया आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये पुन्हा गेलाय. पुन्हा आता प्रतीक गुरव. प्रतीकची एक खासियत आहे थोडासा थांबून खेळाडूंचा अंदाज घेतो आणि नंतर थेट आक्रमण करतो. जी होती सुटले आणि दोन या ठिकाणी खेळाडू बाद होत आहेत. 2 गुण मिळतात शिवशक्ती राजापूर या संघाला. आता मात्र या ठिकाणी आलाय तो सागर उबाळे आणि बाद करतोय सागर. अतिशय महत्वपूर्ण असा हा रेडर या धालवलकर प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह आहे आणि आपल्या संघाला प्रोत्साहन पाय पकडलाय आणि या ठिकाणी साईशला बाद केलाय. सागर उबाळे प्रेक्षक थंडी विसरून या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. सागर पाहूया अतिशय नावाजलेला असा हा खेळाडू उत्कर्ष खरवते या संघाचा हा तळपता तारा प्रतीक गुरव पुन्हा अंदाज घेतोय
अंदाज घेऊन आक्रमण करतोय खोलवर घुसून बॅग भेटणार नाही आणि या ठिकाणी आता मात्र थोडासा बदल या ठिकाणी बॅग भेटणार नाही केला जातोय आणि 9 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू या ठिकाणी राजापूर या ठिकाणी सुद्धा त्याने अतिशय सुंदर प्रकारची रेड केलं होतं आणि आता मात्र प्रतीकने थोडी विश्रांती घेतली आहे आणि हा 8 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू रेड करून आपल्या थर्ड रेड ठरवते डोर डाय आता मात्र या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल खेळाडू मारण्याचा मूर्ती लहानपणी कीर्ती महान खरोखरच या ठिकाणी अतिशय चपळ असणारा खेळाडू पण पकड केली जाते 1 गुण मिळतोय शिवशक्ती राजापूर या संघाला थर्ड रेड राजापूर आता मात्र प्रतीकला डोर डाय कराय मारा अंदाज घेतोय आणि थेट आक्रमण करणार याच्यामध्ये काही शंकाच नाहीये आणि या ठिकाणी या ठिकाणी आटके सुडू करे या ठिकाणी खेळाडू बाद होत आहे कारण प्रतीकला जर थोपवायचं असेल तर निश्चितच आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील कडक वा छान सागर उभाळे अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन करतोय पुन्हा एकदा हा 8 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू या ठिकाणी रेड करण्यासाठी आलाय शिवशक्ती राजापूर या संघाकडून शांतता आहे सागर पुन्हा एकदा सागर उभाळे अतिशय नावाजलेला खेळाडू आणि उत्कर्ष खरवते या संघाचा मेन रीडर खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय पण यश मिळत नाहीये आता मात्र मगाशी ज्याला पकडलं होतं असा साईश धालवलकर खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय खूप खोलवर जातोय आता मात्र ठरवते उत्कर्ष या संघाला देव्या उभाळे पाहूया खोलवर जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु नजर मात्र अतिशय तीक्ष्ण आहे आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परत देवीदास उभाळे पुन्हा एकदा शिवशक्ती राजापूर या संघाकडून 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रेड टाकण्यासाठी शांतपणे विचार करतोय आणि आपली रेड संपून आपल्या मैदानामध्ये थर्ड रेड ठरवते थर्ड रेड ठरवते कराया मारा बघूया खूप प्रयत्न करतोय मिळवण्याचा गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु यश येत नाहीये सहज उचलतोय आता मात्र पुन्हा प्रतीक गुराव तयार अंदाज घेऊन आक्रमण पाहूया आणि या ठिकाणी
यश मिळाले. एक खेळाडू या ठिकाणी बाद केला जातोय. तो खरवते उत्कर्ष खरवते या संघाचा सागर. अतिशय सुंदर अशा प्रकारची रेड करतो. तालुक्यातील एक नावाजलेला रेडर खोलवर जाऊन चढाई करतो, पण यश मात्र आता काही आलेलं नाहीये. पुन्हा हा 8 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू निदान रेषा पार करून अतिशय संत अशी रेड करतोय. फक्त 4 खेळाडू उत्कर्ष खरवतेचे मैदानामध्ये शिल्लक असताना आपली रेड संपून हा खेळाडू या ठिकाणी सुरू होतोय सागर रेड करण्यासाठी. पाहूया प्रतीकला टिपण्याचा प्रयत्न करतोय, खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी जोरदार रेड करतोय, परंतु यश मात्र काय मिळालं नाहीये. प्रतीक गुरु पुन्हा आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवण्यासाठी जोरदार मुसंडी मारतोय. ट्राय करी दोन्ही कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. बाकी कोण नाही आणि यश काय मिळत नाहीये. थर्ड राईड ठरवते देवदास उबाळे डोअर टाय. आता मात्र या ठिकाणी चौडा पकडला जातोय. राजापूरची सुद्धा थर्ड राईड आहे. बघूया आता या ठिकाणी सुपर टेकनची संधी उत्कर्ष खेळते अतिशय सुंदर या ठिकाणी पकड केली गेली आहे. सागर उबाळे रेड करण्यासाठी अतिशय चपळ असणारा हा खेळाडू आणि पायाचा आणि हाताचा अतिशय सुंदर वापर करतोय. आता मात्र पुन्हा एकदा जर्सी परिधान केलेला खेळाडू या ठिकाणी रेड करण्यासाठी शांत आहे. मध्य रेषेच्या निदान रेषा पार करून मध्य रेषेच्या जवळ येऊन थोडा विचार करतोय आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परत सागर जोरदार चढाई करतोय आणि हाताला पण वापर करतोय. या ठिकाणी बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर आणि टिपलाय तो शिवाला टिपलाय. अतिशय महत्वपूर्ण अशा खेळाडूला टिपलाय. खूप महत्वाची कामगिरी केली आहे ती आता याला काढला की सागरने. याला पकडलं साईश याला पकडला पाहिजे. बघूया याला पकडला पाहिजे. आता मात्र कोपऱ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न आणि यश आलेलं नाहीये. पुन्हा आपल्या सेफ रेड टाकायचे प्रतीक जरा धरण. आता हा छोटा खेळाडू उत्कर्ष खरवतेचा रेड करण्यासाठी पूर्ण वेळ काढ वाटलं, परंतु आपल्या थर्ड राईड राजापूर. आता मात्र या ठिकाणी साईशला खेळाडू मारावाच लागेल किंवा आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवावं लागेल.
या ठिकाणी लाईनला टच झाल्यामुळे एक खेळाडू या ठिकाणी बाद होतोय खरं त्याचा आणि एक गुण मिळालाय शिवशक्ती राजापूर या संघाला. आता सागर बघा आतून मारण्याचा प्रयत्न पायाने मारण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन करतोय धूल मारतोय यश मात्र काय आलेलं नाहीये. आणि या ठिकाणी वरती शेवटच्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. साईश धालवलकर रेड करण्यासाठी आलेला आहे. बघूया थोडासा अंदाज घेतोय आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय पण यश मिळत नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परत. सागर खूप अपेक्षा आहेत सागर करून सर्व हितचिंतकांच्या. सागरचे खूप चाहते आहेत. बघूया आणि या ठिकाणी खरोखरच अतिशय सुंदर या पद्धतीने या ठिकाणी पाहूया आणि रायडर बाद या ठिकाणी दिला जातो. थोडा जरासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा प्रतीक गुराव अंदाज घेतोय घुसण्याचा प्रयत्न करणार आहे मारण्याचा प्रयत्न करतोय. मगाशी या ठिकाणी जी सुपर टॅकल झाली होती प्रतीक गुरव याची सागरने त्या ठिकाणी पकड केली होती. त्यासाठी एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे सागरसाठी. तर खाडी किनाराचे कॅप्टन अजित धावडे यांच्याकडून 50 रुपये पारितोषिक आलेलं आहे ते नंतर जायचंय. आता परंतु या ठिकाणी बघूया किती आणि 2+2 म्हणजे 4 गुण या ठिकाणी मिळत आहेत ते शिवशक्ती राजापूर या संघाला लोन झालेला आहे. आता मात्र सागर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आणि बोनस मिळतोय आदर्श खरवते या उत्कर्ष खरवते या संघाला. आता मात्र पुन्हा एकदा 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू बऱ्याच वेळा रेड करण्यासाठी हा येतोय. विधान रेषा पार केली आहे आणि मध्य रेषेच्या जवळ येऊन थांबतोय टाइमपास थोडा करतोय. बघूया यश काय मिळालं नाही. पुन्हा सागर उभा रे रेड करण्यासाठी. अतिशय सुंदर अशी रेड करतोय दोन्ही कोपऱ्यांमध्ये रेड करतोय गडी मारण्याचा प्रयत्न करतोय पण यश काय मिळत नाहीये. बघूया खूप जोरवरती आणि या ठिकाणी बाहेर आणि एक गुण या ठिकाणी घेतोय अर्थात उत्कर्ष खरवते या संघाला 1 गुण मिळतोय. उत्कर्ष खरवते या संघाला. आता मात्र पुन्हा प्रतीक गुराव रेड करण्यासाठी आलेला आहे. अंदाज घेतोय खेळाडूंचा अंदाज घेतोय आणि बघूया या ठिकाणी गडी मारण्याचा प्रयत्न परंतु यश काय आलेलं नाही. पुन्हा सागर उबाळे रेड करतोय. दोन गुण या ठिकाणी मिळत आहेत. बोनस +1 असे 2 गुण या ठिकाणी मिळत आहेत. उत्कर्ष खरवते या संघाला
थोडासा जोश या ठिकाणी पाहायला मिळतो या खेळाडूंमध्ये. सागर पुन्हा पाहूया. 4 खेळाडू शिल्लक असताना शिवशक्ती राजापूर या संघाचे सागर उबाळे अंदाज घेतोय खेळाडूंचा आणि पायाने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. यश काय आलेलं नाहीये. आता मात्र 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आता मात्र याला टाइमपास करण्यासाठी असावा असं वाटतंय, पण निदान रेषा पार केलेली आहे. राईड करण्याचा प्रयत्न करतोय, गडी मारण्याचा प्रयत्न करतोय, पण यश मिळालं नाहीये. सुरक्षित आपल्या मैदानामध्ये पुन्हा आता देवीदास उबाळे राईड करण्यासाठी पायांची जबरदस्त हालचाल, खोलवर घुसून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय, पण यश काय आलेलं नाहीये. आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परत आता निश्चितच प्रतीक गुराव रेड करण्यासाठी निदान रेषा पार केले. अंदाज घेणं सुरू झालंय. बघूया जोरदार चढाई करण्याचा प्रयत्न प्रतीक सारखा अतिशय बहुमोल असा हिरा शिवशक्ती राजापूर संघाचा टिपलाय तो खरवते संघाने आणि अतिशय सुंदर प्रकारची रेड या ठिकाणी केली जाते. आणि या ठिकाणी सागरची पकड केली जाते. 2 गुण या ठिकाणी मिळत आहेत शिवशक्ती राजापूर संघाला. सुपर टेकर या ठिकाणी होतोय आणि पुन्हा 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रेड करण्यासाठी या ठिकाणी दुसरं एक बक्षीस आलेलं आहे की आता या ठिकाणी जो सुपर टेकर झाला होता शिवशक्तीच्या खेळाडूने केला होता, तर पिंट्या गुराव याचकडून अभय राऊतसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर सामना संपल्यानंतर त्यांना घेऊन जायचंय. जड्यार या ठिकाणी आपली रेड संपवून आपल्या मैदानामध्ये परत पुन्हा 8 नंबरचा खेळाडू अतिशय संत, बहुतेक त्याचं तेच काम असावं, फक्त निदान रेषा पार करणं आणि मध्य रेषेच्या जवळ येऊन थांबणं, त्याला टाइमपास म्हणतात. टाइमपास केला जातोय आणि आपली रेड संपून तो आपल्या मैदानामध्ये सुरक्षित परत देऊया. लगेच थर्ड राजापूर. आता मात्र या ठिकाणी शिवा रेड्डी कराया मारा करावंच लागेल, काहीतरी करावंच लागेल, पर्याय नाही. आता पर्याय या ठिकाणी नाहीये. पाहूया बोनस या ठिकाणी मिळतोय. शिवानी बोनस घेतलेला आहे, 1 गुण मिळतोय. 100 ठरवते धड्यार. पाहूया काही या ठिकाणी झाले.
शिवाला टिपलाय, 1 गुण मिळतोय. तो उत्कर्ष ठरवतो या संघाला. आता पुन्हा 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रेषा पार करून टाइमपास करण्यासाठी थोडीशी उडी मारतोय. आपली रेड संपवून आता तो आपल्या या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय. त्याची सूचना करतायत सरपंच कुवळेकर. आता या ठिकाणी सागर आपली रेड संपवून परत शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. गुणसंख्या आहे बरोबर तेवढे त्याची बेजी आहे. खरवते 17, शिवशक्ती 20, 17-20. आणि आपली रेड संपून आपल्या मैदानामध्ये परत सागर पुन्हा तोच खेळ. थर्ड राजापूर कराया मरा डोअर डाय. आता मात्र या ठिकाणी सुपर टक्कर संधी शिवशक्ती राजापूर यांना. सागर बघूया अतिशय नावाजलेला काय करताय पाहूया. शेवटचे 2 प्लेयर आउट केले होते आणि 4 गुणांची कमाई झाली होती. सागर उबाळे आता मात्र थोडासा संत आणि आपल्या मैदानामध्ये सुरक्षित परत घालवलकर साई घालवलकर. बघूया आता मात्र खरवतेच्या संघामध्ये जबरदस्त जोश. बरीचशी थंडी उडालेली दिसते. आणि आपली सुरू आहे थोडासा संत आपली रेड संपवून या ठिकाणी बोनस पॉइंट या ठिकाणी खरवते. बोनस प्ले आणि खेळ पुन्हा सुरू झालाय. प्रतीक पुरव आता मात्र तिकडे पण देखील जे असतील त्यांना बाहेर काढा. धन्यवाद. शेवटची 2 मिनिटे 2 मिनिटांचा खेळ या ठिकाणी शिल्लक. सागर उबाळे एक नावाजलेला रीडर तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू कबड्डी खेळामधला. उगवता तारा असं म्हणायला काही हरकत होणार नाही. आता पाहूया शिवाला टिपलं होतं. आता पाहूया काय होतंय ते. आणि या ठिकाणी अचूक टिपतोय शिवा. सागर उबाळे आता मात्र पाहूया थोडी संत अशी राईड करतोय. जरा जिंकली का जाऊया. शेवटच्या टप्प्यामध्ये
शेवटचे 1 मिनिट शिल्लक. शेवटचे 1 मिनिट शिल्लक आणि आपली रेड संपून परत आलाय शिवा. पुन्हा पाहूया आणि या ठिकाणी थर्ड रेड ठरवते. थर्ड रेड ठरवते. थर्ड रेड आहे. नंतर बघायला पाहूया एक गुण मिळालाय. पाहूया काय करतोय ते. पाहूया काय